आज आपण मस्त अशी गवारीची भाजी बनवणार आहे। ही भाजी भाकरी चपाती बरोबर, वरण भाता बरोबर किंवा तोंडी लावण्यासाठी भन्नाट अशी लागते। चला तर गवारीची भाजी बनवायला सुरुवात करूया। सर्वात अगोदर गवार मी येथे निवडून घेतले, त्याचा पाठीमागचा आणि पुढचा देठ काढून अशा बारीक बारीक छोट्या अशा त्याच्या तुकडे हे करून घेतले आणि 2 वेळा स्वच्छ पाण्याने देखील मी गवार धुवून घेतले। आता गवारीची भाजी बनवायला आपण सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर मी कढई ठेवले। कढईमध्ये 2 टेबलस्पून मी येथे तेल हे टाकून घेतले। अर्धा चम्मच मोहरी येथे टाकून घ्यायचं तेलामध्ये। मोहरी ही तेलामध्ये छान अशी तडतडली तर 1 चम्मच जिरे येथे टाकून घ्यायचं। 1 मोठा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला यामध्ये मी संपूर्ण हे टाकून घेतले। टोमॅटो हे थोडंसं असं मंद गॅसवर हे आपण परतून घेऊया। 1 मिनिट हा टोमॅटो परतून झालं तर त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून यामध्ये टाकून घ्यायचं। आता लसूण देखील आपण चांगलं असं परतून घेऊयात। टोमॅटो आणि लसूण हा परतून झाल्यानंतर यामध्ये मी 1.5 चम्मच मीठ हे टाकून घेते। यानंतर अर्धा चम्मच हळद हे टाकून घ्यायचं। कोरडे मसाले आपण यामध्ये टाकून घेऊया। 1 चम्मच काळा तिखट हे तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही यामध्ये टाकून घ्यायचं। मी अर्धा चम्मच करून 1 चम्मच येथे मी काळा तिखट हा टाकलेला आहे। तुम्ही काळा तिखटाच्या ऐवजी लाल मिरची पावडर किंवा लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही येथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक अशी त्याची पेस्ट करून यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता। मी काळ्या मसाल्यामध्ये ही गवारीची सुकी भाजी बनवणार आहे। आता हे सर्व मसाला आपण चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलेले आहे। आता निवडून घेतलेली गवार, धुवून घेतलेली गवार यामध्ये आपण संपूर्ण येथे टाकून घेऊयात। गवार हे कढईमध्ये टाकल्यानंतर या मसाल्यांमध्ये हा गवार चांगलं असं मिक्स करून घ्यायचे। गवार येथे चांगलं असं आपण मिक्स करून घेतलेले आहे। आता आपल्याला यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं। कढईवर झाकण ठेवून हे कढई आपल्याला पूर्णपणे बंद करून द्यायचे आणि गॅसची हीट स्लोच ठेवायचे आणि स्लो हीटवर आपल्याला हे गवार शिजवून घ्यायचे, वाफवून घ्यायचे। 2 मिनिट हे गवार आपण आता शिजवून घेतलेले आहे। याच्यावरचे झाकण मी काढते। गवार हे चांगलं असं वाफवून झालेलं आहे। आता थोडंसं आपण हे गवार हे चम्मचने फिरवूया। या गवारीमध्ये आपल्याला रस्सा बनवायचा असेल तर भरपूर हे पाणी टाकायचं आणि सुकी भाजी बनवायची असेल तर मी येथे अर्धा ग्लास टाकलेला आहे। मी सुकी भाजी बनवणार आहे त्यामुळे अर्धा ग्लास पाणी टाकले। पाणी जसं लागते तुम्हाला त्याप्रमाणे हे पाणी हे घालायचे। मी येथे कोमट पाणी हे घातले म्हणजे गवारीची शेंगा हे पटकन शिजतात। गवार हे आपण वाफवून घेतलेले म्हणजे निम्मे गवार हे तेथेच शिजून झालेले आहे। आता किमान आपल्याला फक्त 2च मिनिट हे मीडियम हीटवर चांगलं असं हे शिजून घ्यायचं आहे। आता याच्यावर मी झाकण नाही ठेवत, असंच मी शिजून घेणार आहे। आता भाजी शिजायला फार जास्तही वेळ लागत नाही। आता वरून थोडीशी अशी कोथिंबीर हे कट करून यामध्ये आपण टाकून घेऊयात। कोथिंबीर हे टाकल्यानंतर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। पाणी टाकून घेतल्यानंतर 2 मिनिट आपण हे गवार छान अशी शिजून घेतलेली आहे। आता आपण चेक करून घेऊया की गवार आपली पूर्णपणे हे शिजली का नाही। तर हे पहा, गवार हे छान अशी शिजलेली आहे, मऊ अशी झालेली आहे। गवार ही पूर्णपणे शिजल्यानंतरच यामध्ये आपण शेंगदाण्याचे कूट हे टाकून घेऊया। आता अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट मी येथे टाकून घेते। मी शेंगदाणे भाजून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सालीसकट टाकून मी बारीक असं त्याची कूट हे करून घेतले शेंगदाण्याचे आणि ते अर्धी वाटी यामध्ये टाकले।
हे शेंगदाण्याचे कूट टाकल्यानंतर चांगला असं आपण हे मिक्स करून घेतले. झटपट बनणारी आपली गवारीची भाजी हे बनून तयार आहे. थोडीशी आता घट्ट पण झालेली आहे. आता गॅस हे बंद करायचे. जरूर अशी गवारीची भाजी बनवून पहा. व्हिडिओ हा आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा. लवकरच भेटूयात अशा एका रेसिपीसोबत. थँक्यू.